बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांची जयंती नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने नवा मोंढा येथील बुरुड समाजाचे महादेव मंदिर श्री केतय्या स्वामी चौक येथे जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी अविनाश भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रथमतः महादेव मंदिर येथे आरती घेण्यात आली। तसेच संत श्री केतय्या स्वामी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली। यावेळी बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष समाजरत्न शाहू वासंवार, गणेश वासंवार, साईनाथ नागेश्वर, साईनाथ गुडमलवार, विनोद पद्मदीरवार, गणेश सुनेवार, गोविंद सोनने, माधव गुलवे यांच्यासह समाजातील वरिष्ठ नागरिक, महिला, युवक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक शरण संत ज्यांनी जगातल्या पहिली लोकशाही ज्या स्थापनेमध्ये जे वचन साहित्य लिखाणाचं काम शरण संत केतय्या स्वामींनी केलेलं आहे आणि असे थोर समाज सुधारक केतय्या स्वामींची आज जयंती आहे। मी या ठिकाणी आमचा सर्व बुरुड समाज बांधव असेल, लिंगायत समाज बांधव असेल आणि देशातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मी सर्वांना आज संत श्री केतय्या स्वामीजींची यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली आणि साजरी करण्यात प्रत्येक महाराष्ट्रात आज 10 डिसेंबर रोजी जोरात जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे नांदेडमध्ये जोरात जयंती साजरी करण्यात आली। या जयंती निमित्ताने समाज बांधव मोठ्या प्रमाणाने उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। जय श्रीराम, जय श्री केतय्या स्वामी।